नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। हिंदू धर्म के सब कार्यक्रमों की शुरुआत हुई है। अभी अभी हमने श्री को विसर्जित किया और 3 तारीख को जो है नवरात्रि की शुरुआत होने जा रही है। और मीरा भाईंदर शहर में जो है नवरात्रि की धूम एक अलग ही रहती है। और इस प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी ईस्ट वेस्ट फाउंडेशन की ओर से मीरा भाईंदर पश्चिम में लोटस ग्राउंड पे जो है नवरात्रि का भव्य और दिव्य आयोजन रखा जाने वाला है। और साथ ही साथ जो है नवरात्रि के बाद तुरंत ही यहाँ पर एक भगवत कथा का भी आयोजन होने जा रहा है। और इस पूरे विषय पे आज नरेंद्र मेहता ने जो है पत्रकारों से रूबरू बात की। तो आइए आपको दिखाते कि किस तरीके का ये कार्यक्रम का आयोजन होगा। और साथ ही साथ इस पत्रकार परिषद में जो है उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के शिवसैनिक शंकर वीरकर, उनकी बेटी आकांक्षा और उनके साथ में कई शिवसैनिकों ने जो है आज भाजपा में प्रवेश किया है। तो आपको ले चलते और रूबरू करवाते हैं कि किन किन लोगों ने भाजपा में प्रवेश किया है, आखिरकार भाजपा ही क्यों प्रवेश के लिए, और ईस्ट वेस्ट फाउंडेशन की ओर से नवरात्रि का किस तरीके का आयोजन रखा जाएगा। आइए आपको दिखाते हैं नरेंद्र मेहता की जुबान। विरकर हे शिवसेनाचे कर्मठ कार्यकर्ता मीरा भाईंदर नाही तर मीरा भाईंदर पूर्वीपासून यायचं अगोदर होते, शिवसेनेचं काम करतायत। उद्धव ठाकरे शिवसेना गटातले होते, त्यांच्याकडे जबाबदारी होती जिल्हा प्रमुख या मीरा भाईंदर शहराचे ते पदावर कार्यरत होते। आमची अनेक वर्षापासून त्यांना विनंती बोलता येईल किंवा एक विचार नाही बोलता येईल की आमच्या सोबत जोडा, कारण की ज्या भागात ते राहतात त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं हा जनता सुद्धा आणि वर्चस्व सुद्धा आहे। आणि आकांक्षा त्यांची सुपुत्री व इतर काही कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव अनंत चतुर्दशी त्यांनी प्रवेश केला, कारण नंतर ते पितृपक्ष लागला त्या दिवशी त्यांनी प्रवेश केला। त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्यावेळी जुळले। आजही त्यांच्यासोबत अमित रामविलास चौधरी उपविभाग प्रमुख, ध्रुव निलेशभाई पटेल उपविभाग प्रमुख, करण निलेशभाई पटेल शिवसैनिक, कर्णिक चंद्रकांत पटेल शिवसेना जेसलपाक, वैभव किरण कुमार सेठ उपशाखा प्रमुख, मोहन परब पटेल जेसलपाक, आलाप दिलीप उपाध्याय युवा सेना विभाग अधिकारी, विशाल किशोर धनक शाखा प्रमुख, कुणाल दिलीप उपाध्याय, यासिम शेख, मयूर दिनेश बारोड, संदीप सावंत शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 9, महिला पदाधिकारी मध्ये विजया अमित पवार उपविभाग प्रमुख शिवसेना, निकिता भरत जैन ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते ते आज आमच्या सोबत येतात, अंजू अरविंद भाटिया वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादीचे 16 नंबर आमच्या सोबत आले, मीनाक्षी मनोहरलाल सोलंकी हे आमच्या पक्षात आज प्रवेश केले। भारतीय जनता पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे या प्रवेशामुळे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे आले आहेत ते मनापासून काम करतील आणि ज्या विचारधाराने जुडलेले होते, कारण आपण सर्वांना माहित आहे की उद्धव ठाकरे शिवसेना यांची विचारधारा आता काँग्रेसला विलीन झालेली असं बोलायला काही हरकत नाही आहे।
की नक्की त्या कुठल्या विचारावर ते चालतात आणि ज्या हिशोबाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली त्या विचारधारामध्ये आता कुठेतरी ते दिशाभूल होत आहे असं एखादा सर्व शिवसैनिकांना वाटते। आणि मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाची कामं केलेली आहे। संघटनही सर्वात मोठं संघटन मीरा भाईंदरमध्ये आता शंकर विरकरजी आणि त्यांचे सर्व तमाम कार्यकर्त्यांचे त्यांचे स्वागत करतो आणि ह्यांचा आणि आता पक्षाची ताकद या मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये वाढणार आहे आणि मतांची टक्केवारी सुद्धा या शहरामध्ये वाढणार आहे। या शहर मीरा भाईंदर शहरामध्ये मेहता साहेबांची जी कामाची पद्धत आणि कार्यकर्ते सांभाळण्याची, कार्यकर्त्यावरती बारकाईने लक्ष ठेवण्याची, कार्यकर्ता मोठा करण्याचं काम कोणी केलं असं तर नरेंद्र मेहता साहेबांनी केलं। त्यामुळे तुम्ही हे केलं। मग तुम्ही कुठल्या अपेक्षा किंवा काही अटी दिल्या टाकल्यात का त्यांच्याकडे? माझ्याकडे माझ्या मुलीचं एका नाव अपेक्षा आहे, एकेचं नाव आकांक्षा आहे। त्यामुळं काय कुठल्या अपेक्षा आकांक्षा असे काय माझ्यासोबत आहे। ठीक आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षात घेऊन आपल्या मुलीचा विकास व्हावा किंवा ते तिला नगरसेवक पद मिळावं म्हणून आपण तिच्या भविष्यासाठी भाजपमध्ये गेलेत का? आपण प्रश्न विचारला, बरं केलं। तिथं सुद्धा त्याची तिकीट कन्फर्मच होती आणि मेहता साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय, तुम्हाला जी तुमची मनातली इच्छा अपेक्षा आकांक्षा जी असते ती पुरे होते। तुमच्या संपर्कात अजून काही शिवसेनेचे काही पदाधिकारी वगैरे आहेत का, म्हणजे जे अजून भाजपमध्ये येतील? कारण बरेचसे लोक अजून नाराज आहेत शिवसेनेमध्ये वरिष्ठांपासून। पुढची की पीटी बांध लो, बाहर मौसम अभी खराब आहे। साहेब, काही दिवसापूर्वी तुमचा एका आंदोलन दरम्यान भांडणं झालेले एक शिवसैनिका महिला सोबत, त्याचा मनात राग धरून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला, असं काय आहे का? याचाच पुढचा एक सवाल का तुम्हाला ऐका ना साहेब, लोकांबद्दल मला नाही विचारलं तर चांगलं आहे साहेब। याचाच पुढचा प्रश्न आहे का तुम्हाला न्याय नाही मिळाला पार्टीकडून पक्षाकडून म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय? मी मातोश्रीचा भक्त, हिंदू हृदय सम्राटांची विचार घेऊन आज 30 वर्ष मी चालतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांचे विचार मेहता साहेबांनी मी युतीमध्ये सुद्धा काम सोबत केलेलं आहे। म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, बारकाईनं कार्यकर्त्यावरती लक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पाठी उभा राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ही मी मेहता साहेब महापौर झाले तेव्हापासून ही मी पाहतोय आणि ह्या शहराचा विकास। परंतु आपण शब्द जी विचारलं, मी थेट मातोश्रीला जाणं, मातोश्रीवरती असलेली श्रद्धा किंवा मातोश्रीची जी माझ्यावर श्रद्धा होती ती काही नेत्याला आवडली नसावं म्हणून मला ठाण्याला जायची सवय नाहीये। मी राईड मारून सरळ मुंबईला जातो। आजा मेरे गाडी में बैठ जा असे काही नेते आहेत, 2-3 लोकांना बोलून गाडीमध्ये बसून ह्या शहरामध्ये आल्यानंतर शहरामध्ये फिरतात। ही संघटनेचं काम म्हटलं जात नाही आणि ह्याने संघटना मोठी होत नाही। आजा मेरी गाडी में बैठ जा म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला किंवा शिवसेना सोडली? जे काही ठराविक नेते आहेत जे आजा मेरी गाडी वळल्या म्हणून असं म्हणून लोकांना म्हणतात, त्यांच्यामुळे तुमची नाराजगी आहे म्हणून तुम्ही पार्टी सोडली असं म्हणता येणार? नेत्यांबद्दल नाराजगी माझी आहेच, माझी नाराजगी मातोश्रीवर नव्हती आणि आहे पण नाही। पण मला मेहता साहेबांनी जी आपल्याला याच्यापूर्वीच सांगितलं की आमचं बोलणं चालू होतं, कुठंतरी शहराचा विकास होणं गरजेचं होतं आणि ती मेहता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे।
आणि इथून शहराचाच विकास व्हावा म्हणून मी व माझे सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जोडलो. मेहता साहेबांच्या एक विचाराने. त्या दिवशी मोदी साहेबांचा वाढदिवस होता, आनंद चतुर्थी होती. हे मेहता साहेबांनी पण सांगितलं की ही धर्मामध्ये शुभ मुहूर्त ह्याच्याजवळ दुसरा कुठला नसल, म्हणून त्या मुहूर्ता दिवशीच 25-30 जणांनी पदाधिकाऱ्यांनी, प्रामुख्याने महिला जास्त होत्या, त्या दिवशीच प्रवेश झाला. मंडपाचं नवरात्रीच्या अंबे मातेच्या मंडपाचं पूजन ही मेहता साहेबांची असते त्याशी आधी झालं आणि नंतर प्रवेश झाला. म्हणजे त्यांनी सांगितलं तंतोतंत जी हकीकत आहे तीच सांगितली.